आणि अमरनाथ हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कथित गोरक्षकांना चांगलंच फैलावर घेतलं। दहशतवाद्यांच्या बॅगमध्ये बॉम्बऐवजी गोमांस असतं तर एकही वाचला नसता असा सणसणी टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। गोमांस गोरक्षा या सगळ्या गोष्टी थोतांड असून गोरक्षकांमध्ये खरंच हिंमत असेल तर त्यांनी दहशतवाद्यांचा सामना करावा असं आव्हान त्यांनी दिलंय। हिंदूंचे सण आणि उत्सवांवर सगळीकडून आक्रमणं होत असतात, आताही विघ्न आणली जात आहेत, मात्र यंदा सगळेच उत्सव वाजत गाजत साजरे होणार असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। मुंबईतल्या गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि मूर्तिकार यांनी वांद्र्याच्या रंगशारदामध्ये त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते। या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले आपण पाहूया। ही संकट सगळी आम्ही आमच्या डोक्यावरती घ्यायची, हिंदू म्हणून प्रत्येक वेळेला आम्ही आमचं डोकं पुढे करायचं आणि संकट निघून गेलं का मग बाकीचे सगळे जे आज शिवसेना काय करते विचारतायत ते मग काय गुलाम अलीच्या गजरा ऐकणार का हिंदुस्थान पाकिस्तान क्रिकेट बघणार? नाही, क्रीडा आणि राजकारण एकत्र आणू नका, साहित्य आणि राजकारण एकत्र आणू नका। मग आता धर्म आणि राजकारण एकत्र येते ना, झालं ना हल्ला, जाऊन बोंबलता तिकडे जाऊन सांगता तुम्ही अतिरेक्यांना का? असं मी समजू अतिरेक्यांच्या जर का त्या बॅगेत दारुगोळ्याच्या ऐवजी गोमांस असतं तर अतिरेकी एक सुद्धा सुटला नसतं असं समजू। हे जे काय सगळं सुतान चाललंय, गोमांस गोरक्षक, जा ना असं गोरक्षक जे कोणी असतील त्यांनी जाऊन त्या अतिरेक्यांचा सामना करावा। तरी मला माहिती नाही, आता हायवे पासून 500 मीटरच्या गणपती उत्सव साजरा करायला परवानगी मग बार आणि पब मध्ये जाण्यापेक्षा उत्सवाला जाऊन आरती केलेली बरी की नाही? काहीतरी तुम्ही मोजपट्टी लावा की नाही, लावणार की नाही? पण सगळीकडे बंद्या 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 अशा शेवटी बंद्या त्या मोडल्याशिवाय जर का मार्ग नसेल तर मग बंदी मोडल्याशिवाय काय? बरोबर आहे, कारण शांत बसणार नाही, कारण बसला तर सायलेंट झोन, शांत बसायचं असेल तर सायलेंट झोन आहे।